इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमी जर असाल तर नक्कीच हे पुस्तक वाचून बघा. शवकर्ते शिवराय विजय देशमुख यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. 19 फेब्रुवारी आहे आज, त्यामुळे म्हटलं की चला पुस्तकाचा एक थोडासा रिव्ह्यू देऊया, कारण की पुस्तक माझं पूर्णपणे वाचणं झालेलं नाही आहे. या पुस्तकाचे 2 खंड आहेत, त्यापैकी हा दुसरा खंड आहे. दुसऱ्या खंडाचा आता सध्या जे चालू आहे माझं, हे ऑलमोस्ट आग्र्याहून सुटका झालेली आहे शिवाजी महाराजांची सध्या. तर आता हे जे पुस्तक आहे यामध्ये शिवाजी महाराजांची क्रांतिकारक दृष्टी बघायला मिळते आपल्याला. त्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे सगळ्या गोष्टींचं नियोजन केलेलं आहे गड जिंकताना, किंवा मग आपण म्हणू शकतो की त्यांनी कशा प्रकारे गड जिंकले, सर्व लढाया, जे मावळे होते शिवाजी महाराजांचे त्यांनी कशा प्रकारे मदत केलेली आहे स्वराज्य मिळवून देण्यासाठी. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. आणि हे पुस्तक वाचून तुम्हाला नक्कीच शिवाजी महाराजांच्या आयुष्याबद्दल संपूर्ण कल्पना येईल, कारण की शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीपासूनचा काळ यामध्ये दाखवलेला आहे, दर्शवलेला आहे. लेखकाचं यामध्ये खरंच कौतुक करायला पाहिजे, अभ्यासाचं कौतुक करायला पाहिजे, कारण की अगदी एकूण एक काय म्हणू शकतो आपण, पुराव्यासहित त्यांनी ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी नमूद केले की त्यांच्याकडे जे जे पुरावे होते त्यानुसार त्यांनी ही मांडणी केलेली आहे. कुठलीही गोष्ट ही अशीच आहे अशा प्रकारे त्यांनी कुठेच नमूद केलेलं नाही आहे. त्यांना मिळालेल्या पुराव्यानुसार त्यांनी ही माहिती दिलेली ही त्यांनी तिथे स्पष्ट केलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला हे पुस्तक वाचला तुम्ही तर शिवाजी महाराजांच्या आयुष्याबद्दलची संपूर्ण कल्पना तुम्हाला मिळू शकते. तर जय शिवजयंती, हॅपी शिवजयंती. शिवजयंतीला फक्त आपण काय म्हणू शकतो की जे पण काही मिरवणूक निघतात किंवा नाचलं जातं किंवा ज्या गोष्टी केल्या जातात हे पण ठीक आहे, योग्य आहेत, पण ज्या गोष्टी असतात ना, आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल संपूर्ण आधी माहिती असायला हवं, आणि मग शिवजयंती साजरी करण्याची मजाच खरंच वेगळी असू शकते. धन्यवाद.